कारण आमच्या परिवारात फूट पाडायची, भांडणं लावायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तगत करायच्या हे काही मंडळींचं काम होतं. सगळ्या परिवारातले नेते मंडळींना एकत्रित येण्याचं आवाहन विनंती त्या दरम्यान केली होती. आदरणीय भारत नानांनी आम्हाला घालून दिलेली शिकवण आहे, याची मीटिंग आज आयोजित केली होती. कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका आदरणीय भारत नानांनी त्या काळात घेतली होती. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज विठ्ठल परिवार संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. कोणते मुद्दे होते येणाऱ्या अनेक निवडणुकीसंदर्भात? पंढरपूर नगरपालिका असेल, मंगळवेढा नगरपालिका असेल, या नगरपालिकेचे त्या ठिकाणी इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीचे देखील येणाऱ्या महिन्याभराच्या काळात या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी आम्ही सगळ्या परिवारातले नेते मंडळींना एकत्रित येण्याचं आवाहन विनंती त्या दरम्यान केली होती. त्या पद्धतीनं सगळ्यांनी सकारात्मक त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे. त्या पद्धतीने एकत्रित येण्याची भूमिका देखील प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे आणि ती व्यक्त होत असताना ज्या पद्धतीनं आदरणीय भारत नानांनी आम्हाला घालून दिलेली शिकवण आहे की कोणताही निर्णय भूमिका घेत असताना, तो करत असताना आपल्या सोबत काम करणाऱ्या ग्रामीण शहर भागातल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकारी, तरुण सहकारी असतील, माता भगिनी पदाधिकारी असतील, यांच्या कानावरती घालून त्यांना विचारून त्यांची सहमती घेऊनच तो त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा. यासाठी प्राथमिक पंढरपूर मंगळवेढ्याला जोडलेली 22 गावं आणि मोहोळ मतदारसंघाला जोडलेली 17 गावं याची मीटिंग आज आयोजित केली होती. उद्या त्या दरम्यान माढा मतदारसंघाला जोडलेली गावं आणि सांगोला मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातल्या गावातले प्रमुख पदाधिकारी आणि शहरातले देखील वडीलधारी इच्छुक उमेदवार सोडून जे वडीलधारी, जे नानांच्या पासून काम करणारे, खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रमुख असतील, यांच्याशी चर्चा करून या बाबतीत सकारात्मक निर्णय येणाऱ्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल. नगराध्यक्ष पदासाठी यांच्या नावाची चर्चा होते. त्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या आणि आघाडीच्या काय भूमिका? कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी हे जे सगळ्या परिवारातले नेते मंडळी एकत्रित आल्यानंतर तो बसून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असतील, त्याच्या बरोबर लढणारे 36 जे उमेदवार आहेत त्यांचा सगळ्यांचा सकारात्मक विषय घेऊन लोकांचं, जनतेचं काय म्हणणं आहे या बाबतीत सगळ्या चर्चा करून ते प्रमुख नेते मंडळी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी त्या ठिकाणी असणार. विठ्ठल परिवार एकत्र नसता तर अनेक बदल पाठीमागच्या आहेत पराभूत करणार. त्याचा परिणाम येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये होत्या, जिल्हा परिषद पंचायत कसे बदल असतील? नाही, नक्कीच यापूर्वी देखील जोपर्यंत, कारण आमच्या परिवारात फूट पाडायची, भांडणं लावायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तगत करायच्या हे काही मंडळींचं काम होतं. पण त्याला आळा आणि त्याला कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका आदरणीय भारत नानांनी त्या काळात घेतली होती. तीच भूमिका सगळे आमचे परिवारातले प्रमुख त्या ठिकाणी एकत्रित येऊन करतील आणि जी चुकीची माणसं आहेत, जे आमच्यात त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका आहे, फूट पाडण्याचं काम करतात, ते त्या ठिकाणी ती माणसं एकत्रित येऊन त्या चुकीची माणसं आणि त्या सत्ता कायमस्वरूपी उद्ध्वस्त, मग नगरपालिका असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, या येणाऱ्या आगामी निवडणुकीत जे कार्यकर्ते आमच्यावर सोबत काम केलेल्या तरुणांना संधी देण्याच्या भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करतात. सामाजिक कार्यक्रमामध्ये भारतीय परिचारक युती पाहिजे मिळाली, त्या युतीचे परिणाम पडतात, विरोध या ठिकाणी नाही, तो मंगळवेढ्यातल्या तिथल्या स्थानिकांच्या बाबतीतला विषय आहे. त्या मंगळवेढा तालुक्यात देखील निर्णय घेत असताना तिथले पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि प्रत्येक गाव, जसं आज मी पंढरपुरात कोणती भूमिका घ्यावी यासाठी माझ्यासोबत काम करणाऱ्या वडीलधाऱ्यांना, तरुणांना विचारलं. त्याच बाबतीत मंगळवेढा तालुक्यात कोणती भूमिका घ्यायची, कशा पद्धतीनं सामोरं जायचं या बाबतीत अशाच पद्धतीनं गावोगावचे प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी बोलवूनच त्या दरम्यानचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल.